धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत ब्रेक। वर्षभरामध्ये ठिबक सिंचन योजनेच्या खुल्या प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याला लाभ नाही। कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करणार, एआयमुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होईल, शरद पवारांचं वक्तव्य। बारामतीत साखर उद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी कार्यशाळेचं आयोजन, 102 साखर कारखान्यांचा कार्यशाळेत सहभाग। शरद पवार, सुप्रिया सुळेंसह अन्य अधिकारी कार्यशाळेत उपस्थित। नांदेडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याचं बँक खातं होल्ड केल्यामुळे व्यथित होऊन केली आत्महत्या। महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या शेतकरी आणि शिक्षक आत्महत्या ही चिंताजनक बाब, सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मुख्यमंत्र्यांना अनेकदा विनंती केली आहे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रत्नागिरी नागपूर महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध, शेतकरी नेते राजू शेट्टींना काही काळ ताब्यात घेऊन पोलिसांनी नंतर सोडलं। जालन्यातील वडीगोद्री परिसरातील शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या, 20 दिवसांपासून सतत वीज जात असल्यामुळे शेतकरी आक्रमक, वीज नसल्यामुळे परिसरातील 10 गावांच्या फळबागांना फटका। साताऱ्यातील 2017 मधील नवीन मार्केट कमिटीचं प्रकरण निकाली, खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजेंनी सत्र न्यायालयामध्ये लावली उपस्थिती, जागेच्या वादावरून उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांवर दाखल होते गुन्हे। नाशिक मनसे नेत्यांनी मुंबईत राज ठाकरे यांच्यासोबत घेतली बैठक, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याकडे दिलं जाणार लक्ष, दिनकर पाटील यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती। बेरोजगारी विरोधात पुणे ते मुंबई युवक काँग्रेसची आक्रोश पदयात्रा, परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे कुणाल राऊतांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नूतन शाळेचं उद्घाटन, इगतपुरीच्या भंडारदरा वाडी गावातील शाळेचं केलं उद्घाटन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।